पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील 17 ते 23 नोव्हेंबर पर्यंत आलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलचे आयोजन कुठे होणार? तर त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा इथे. प्रश्न 2, 2025ची G20 नेत्यांची बैठक कुठे होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग इथे. प्रश्न 3, गरुड 25 हवाई सरावाची 8वी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्समध्ये. प्रश्न 4 पाहूया. जागतिक मधुमेह दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबरला. प्रश्न 5, 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाची तपासणी करण्यासाठी संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे अपराजिता सारंगी यांची. प्रश्न 6, ऑडिट डे 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 नोव्हेंबर. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. 100% स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न 7 पाहूया. पहिला ICOM सस्टेनेबिलिटी पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जेमी ब्राऊन आणि के हॉल यांना. प्रश्न 8, भारतीय सैन्याने अखंड प्रहार सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर इथे. प्रश्न 9, राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 नोव्हेंबरला. प्रश्न 10 पाहूया. तिसऱ्या भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11, जपानी वस्तुकलेपासून प्रेरित सार्वजनिक प्लाझा पार्क अलीकडेच कुठे बांधण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे प्रयागराज इथे. प्रश्न 12, 2026चा FIH हॉकी विश्वचषक कोणते देश आयोजन करणार? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड. प्रश्न 13 पाहूया. अलीकडेच मरण पावलेले सालुमर्दा थिमक्का कोण होते? तर त्याचं उत्तर आहे पर्यावरणवादी. प्रश्न 14, हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी देण्यासाठी कोणत्या भारतीय गायिकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पलक मुच्छल यांची. प्रश्न 15, भारताने आपला सर्वात उंच हवाई तळ निम्या हवाई तळ कुठे स्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 16 पाहूया. 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा IITF 2025 कुठे आयोजित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 17, कोणत्या राज्यातील सुनापूर बीचला 2025-26 साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यातील. प्रश्न 18, कोणत्या देशात आग्नेय आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय बौद्ध कार्यक्रम आंतरराष्ट्रीय टिपिटका जप महोत्सव आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्यातील डोकलाम आणि चोला स्थळे पहिल्यांदाच पर्यटकांसाठी खुली केली जातील? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातील. प्रश्न 20, भारत जगातील सर्वात मोठा पेटंट फायलर देश कितवा बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6वा. प्रश्न 21, गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 22 पाहूया. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 नोव्हेंबरला. प्रश्न 23, 2025चा वरिष्ठ महिला आंतर झोनल T20 ट्रॉफी कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे वेस्ट झोन यांनी. प्रश्न 24, कोणता देश जगातील सर्वात खोल पाण्याखालील प्रयोगशाळा बांधणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 25 पाहूया. 22वी अखिल भारतीय TDS परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 26, मनोरमा न्यूज मेकर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोपी यांना. प्रश्न 27, रवलाने उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 28 पाहूया. भारतातील पहिले नदी फेरी टर्मिनल कुठे उभारण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे.
प्रश्न 29. 2025च्या ISSF जागतिक रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 13 पदके. प्रश्न 30. कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने. प्रश्न 31 पाहूया. कोणत्या राज्याने प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 32. भारत कोणत्या वर्षी चंद्रयान-4 मोहीम सुरू करेल? तर त्याचं उत्तर आहे 2028ला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. प्रश्न 33. भारताच्या कोणत्या शेजारील देशाच्या माजी पंतप्रधानांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशातील. प्रश्न 34 पाहूया. भारत ब्रिटन संयुक्त लष्करी सराव अजय वॉरियर 25ची 8वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 35. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्याला GI टॅग मिळाला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 36. साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे जापानमध्ये. प्रश्न 37 पाहूया. आशियाई बियाणे काँग्रेस 2025चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे शिवराज सिंग चौहान यांनी. प्रश्न 38. ग्रामीण विकासासाठी 2025चा पहिला रामोजी उत्कृष्टता पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे अमला अशोक रुईया यांना. प्रश्न 39. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2025 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे पणजी येथे. प्रश्न 40. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा प्रतिष्ठित शेवेलियर पुरस्कार 2025ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे थोटा थरानी यांना. प्रश्न 41. जम्मू आणि काश्मीर बँकेचे गैरकार्यकारी अर्धवेळ अध्यक्ष स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शंकर सुब्रमण्यम कृष्णन यांची. प्रश्न 42. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने कोणत्या विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अल फलाह विद्यापीठाचे. प्रश्न 43 पाहूया. 2025चा अकादमी मानद पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हॅन थॉमस, डेबी एलन, टॉम क्रूज या तिघांना. प्रश्न 44. कोणाच्या अध्यक्षतेखाली 16व्या वित्त आयोगाचे 2026 ते 31चा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला? तर त्याचं उत्तर आहे अरविंद पनगरिया यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न 45. भारतीय रेल्वेने दृष्टी ही मालगाडीची वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टम विकसित करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT गुवाहाटी सोबत. प्रश्न 46 पाहूया. कोणत्या देशाने डिजिटल दिहरमला कायदेशीर चलन म्हणून अधिकृतपणे घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातला. प्रश्न 47. निधन झालेले कामिनी कौशल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिनय क्षेत्राशी. प्रश्न 48. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाची भागीदार देश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम या देशाची. प्रश्न 49 पाहूया. टाइम्स मासिकाच्या 2025 मधील 100 सर्वात प्रभावशाली हवामान नेतेच्या बचावकर्ते श्रेणीमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे सोनम वांगचुक यांचा. प्रश्न 50. ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान डॉन पुरस्कार 2025 जिंकणारा पहिला रेसिंग ड्रायव्हर कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे ऑस्कर पियास्ट्री. प्रश्न 51. बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे सेलिब्रिटी ॲडव्होकेट कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सुरेश. प्रश्न 52 पाहूया. कोणत्या देशाने भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेश निलंबित केला? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 53. वार्षिक बिमस्टेक युवा राजनयिक संवाद कार्यक्रमचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 54. कोणता देश फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला सर्वात लहान देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कुराकाओ देश. प्रश्न 55 पाहूया. पहिली नागालँड सहकारी परिषद 2025 कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे कोहिमा इथे. प्रश्न 56. जागतिक दूरसंचार विकास परिषद WTDC 25 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बाकू इथे. प्रश्न 57.
जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 23व्या स्थानावर. प्रश्न 58 पाहूया. केम्ब्रिज डिक्शनरीने कोणता शब्द 2025चा वर्षाकालीन सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरासोशल. प्रश्न 59. केंद्राने भारतातील पहिल्या बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाला कोणत्या राज्यात मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात. प्रश्न 60. सारस आणि हस्तकला मेळावा कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र येथे. प्रश्न 61 पाहूया. भारताची आशिया प्रदेशासाठी कोडेक्स कार्यकारी समितीवर कोणत्या वर्षापर्यंत पुन्हा निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे 2027 पर्यंत. प्रश्न 62. नागरिकांना सरकार ते नागरिक सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या राज्याने व्हॉट्सॲपवर मी सेवा सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यातील. प्रश्न 63. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2015 ते 2024 दरम्यान भारतात क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये किती टक्के घट झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 21% घट झाली आहे. प्रश्न 64 पाहूया. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 नोव्हेंबर. प्रश्न 65. 64व्या भारतीय अवकाश औषध परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 66. कोणत्या राज्यातील पोलिसांनी सायबर फसवणुकीला 100% प्रतिसाद दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याने. प्रश्न 67 पाहूया. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न 68. अमेरिकेने कोणत्या देशाला प्रगत नासाम्स हवाई संरक्षण दिले? तर त्याचं उत्तर आहे तायवान देशाला. प्रश्न 69. जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचा क्रमांक किती आहे? तर तो आहे 142. प्रश्न 70 पाहूया. 2026च्या वर्गासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे रोजर फेडरर यांची. प्रश्न 71. कोणत्या रॉकेटने सेंटिनेल 6B उपग्रह प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे फाल्कन 9. प्रश्न 72. भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू. प्रश्न 73 पाहूया. अमेरिकेने कोणत्या देशाला प्रमुख बिगर नाटो सहयोगी म्हणून नियुक्त केले? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरबला. प्रश्न 74. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे मिशेल बॅचेलेट यांना. प्रश्न 75. प्रादेशिक मुक्त डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2025 कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 76 पाहूया. भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने 2025च्या डे फ्लिपिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 77. नितीश कुमार किती वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 10 वेळा. प्रश्न 78. 7वा वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूरमध्ये. प्रश्न 79 पाहूया. जागतिक दूरदर्शन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 21 नोव्हेंबरला. प्रश्न 80. मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे फातिमा बॉश यांनी. प्रश्न 81. कोणत्या देशाने भारताला $93 दशलक्ष किमतीच्या शस्त्रांच्या विक्रीला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेने. प्रश्न 82 पाहूया. 20वी G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे जोहान्सबर्ग इथे. प्रश्न 83. IFFIच्या ग्रँड परेडमध्ये कोणाचा सन्मान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नंदमुरी बाळकृष्णन यांचा. प्रश्न 84. मादी चित्ता मुखीने 5 पिलांना कुठे जन्म दिला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 85 पाहूया. कोलंबो सुरक्षा परिषदेचे नव सदस्य कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सेशेल्स. प्रश्न 86. अनुसूचित जाती समुदायाशी संबंधित खटल्यांसाठी भारतातील पहिले राज्यस्तरीय समर्पित न्यायालय कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने. प्रश्न 87. राष्ट्रीय एक आरोग्य अभियान सभेचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 88. भारताचे पहिले खाजगी PSLV रॉकेट कोणी बनवले? तर त्याचं उत्तर आहे HAL L&T यांनी.
प्रश्न 89. 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा अंडर 19 टेबल टेनिस स्पर्धा कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 90. भारतीय सैन्याने ऑपरेशन बिहाली कोठे सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे उधमपूर येथे. प्रश्न 91 पाहूया. भारतातील पहिली किनाऱ्यापासून किनाऱ्यापर्यंत जाणारी पार्सल एक्सप्रेस दक्षिण रेल्वेकडून चेन्नई आणि कोणत्या दरम्यान सुरू केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे मंगळुरू. प्रश्न 92. गुगलने अमेरिकेबाहेर त्यांचे सर्वात मोठे AI हार्डवेअर सेंटर कुठे उघडले आहे? तर त्याचं उत्तर आहे तैवानमध्ये. प्रश्न 93. झिम्बाब्वे आणि कोणता देश 2026 सालचा अंडर 19 क्रिकेट विश्वचषक आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नामिबिया. प्रश्न 94 पाहूया. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 95. COP31 चे यजमान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे तुर्की देशाची. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.